नमस्कार, शुभ सकाळ. भोजन रमंतीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खानदेशी वांग्याचं भरीत. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. त्यासाठी आपण कांद्याची पात घेतलेली आहे. कवळी कांद्याची पात घ्यायची आहे. वांगे घेतलेले आहेत मी, खानदेशी जळगाव वांगे आहेत हे. कोथिंबीर, तेल, मीठ, जिरं, मोहरी, लसूण, मिरची, खोबरं आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. लसूण आणि हिरवी मिरचीचे आपल्याला भाजून आणि ठेचा बनवायचा आहे. वांगे आपल्याला देठ काढून घेतलेलं आहे वांग्याचं. आणि याला सगळ्या साईडने तेल लावून घ्यायचं आहे वांग्याला. आणि वांगे निवडताना ताजे वांगे घ्यायचे आहेत. तेल लावल्याच्या नंतर मी गॅस पेटवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण पापड भाजतो ती जाळी ठेवून द्यायची आहे. त्याच्यावरती आपल्याला वांगे भाजून घ्यायचे आहेत. आता ही जाळी ठेवल्याच्या नंतर आहे ना, जाळ सगळ्या साईडने चांगला लागतो. त्याच्यामुळे वांगे छान भाजली जातात. हे वांगे सगळ्या साईडने चांगले भाजून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही, असे नरम थोडेसे व्हायला लागले की सगळ्या साईडने असं गोल गोल फिरवून सगळ्या साईडने अगदी छान वांगे भाजून घ्यायचे आहेत. वांगे भाजल्या गेलेले आहेत आपले मस्त. बघू शकता तुम्ही, सगळ्या बाजूने अगदी मस्त भाजलेले आहेत. एक प्लेटमध्ये हे वांगे मी काढून घेणार आहे. आणि ही जाळी गरम आहे, याच्यावरती आपल्याला मिरच्या थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत. थोडा वेळ गॅस पेटवून मी या मिरच्या भाजून घेणार आहे. आता मिरच्या छान आपल्या भाजून तयार झालेल्या आहेत. हे मिरच्या भाजल्यामुळे काय होतं, याला म्हणजे असं तिखटपणा थोडा कमी होऊन जातो. तर मी खलबत्ता घेतलेला आहे, त्याच्यात खूप सारा लसूण टाकलेला आहे आणि भाजलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि चवीप्रमाणे मीठ टाकून याचा असा अदरवदर ठेचा बनवून घ्यायचा आहे. खूप बारीक पण करायचा नाही आहे, मिक्सरला केला तर खूप बारीक होतो. त्याच्यामुळे मी खलबत्त्यातच बनवते आहे हा ठेचा. याच्यामुळे टेस्ट पण खूप छान येते आणि हे भरीताला टेक्स्चर पण खूप छान येतं. मी 10 मिनटं हे वांगे भाजून ठेवलेले भाजून आणि झाकून ठेवलेले होते. आता आपण याचे साल काढून घ्यायचं आहे. हे झाकल्यामुळे काय होतं की साल निघायला फायदा होतो याचा, साल पटकन निघतं. आणि वांग चांगलं बघून घ्यायचं आहे, आत कीड वगैरे आहे का काय त्याला, कारण की अळई असू शकते याच्यामध्ये. तर वांगे छान आपले भाजून झालेले आहेत. हे आपण आता मध्ये चेक करून आणि मॅश करून घेतलेले आहेत. चमच्याने मी असं दाबून दाबून मॅश करते. त्यासाठी मी एक कढई ठेवलेली भरीत बनवण्यासाठी. त्याच्यात आपल्याला शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत आपले. हे शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि त्या गरम कढईमध्येच तेल टाकणार आहे. तेल गरम झालं की यात जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे. जिरं छान तडतडलं की याच्यामध्ये टाकायचा आहे कट केलेला कांदा. कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आपला, बघू शकता. त्याच्यात मी आता जे खोबरं घेतलं होतं त्याचे बारीक बारीक काप केलेले होते, ते काप पण टाकून घेतलेले आहेत तेलामध्ये, म्हणजे ते काप पण फ्राय होऊन जातील. त्याच्यामध्ये टाकलेला आहे हिरव्या मिरची आणि लसणाचा ठेचा. थोडंसं मीठ टाकलेलं होतं याच्यात, तिखटपणा कमी होईल मिठाने, त्याच्यामुळे. हे हिरव्या मिरचीचं भरीत खूप चवीला छान लागतं. हे चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यात आपण
भाजलेले जे शेंगदाणे होते त्याचं साल काढून घेतलेलं आहे मी आणि एका शेंगदाण्याचे 2 शेंगदाणे करून ते पण त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे. ते पण छान परतून घ्यायचे म्हणजे त्याला थोडा क्रिस्पीपणा येतो. याच्यात टाकले चवीप्रमाणे थोडंसं मीठ. ते पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर टाकायचं आहे आपण जे वांगे मॅश केलेले होते ते वांगे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि सगळं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने जर वांग्याचं भरीत केलं ना तर बोट चाटून खालतो मी. छान मिक्स झालेला आहे. यात टाकायचे आपल्याला कांद्याची पात कट केलेली होती आणि त्याचे ते कवळे कांदे होते ते पण कट करून घेतलेले होते ते पण आपल्याला टाकून घ्यायचे आहे याच्यात आणि सगळं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. असं भरीत दिसायला पण खूप छान दिसतं हे आणि चवीला पण तसंच अगदी अप्रतिम लागतं. आपण जर जळगाव भागात गेलो ना डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये तर भरीत पुरी, भरीत भाकरी खूप सारे असे स्टॉल लागलेले असतात तिथे. 5 मिनटं हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते कांदे असतील ते पण शिजून जातील चांगले. कांद्याची पात पण शिजून जाईल. बघू शकतात छान भरीत आपलं तयार झालेलं आहे. याच्यामध्ये हिरवीगार कट केलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी. हे भरीत पुरीसोबत पण खूप छान लागतं, भाकरीसोबत पण छान लागतं, चपातीसोबत पण छान लागतं. बघू शकतात तुम्ही किती छान भरीत तयार झालेलं आहे आपलं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. बेल आयकन दाबल्यामुळे काय होईल, येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर पोचत जाईल. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.